तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. मंगेशजी आहेत, प्रशांतजी आहेत, म्हणजे आंदोलनात ज्या आहे विचार सक्रिय होते ना, त्यांच्या सोबत यांच्या मागे बऱ्याच वेळा बैठका झाल्या असाव्यात. वारंवार मग बैठकीला फक्त उपस्थितीच सोल्युशन नाही, याचा अर्थ त्यांच्यावर कोणाचा तरी मोठा वरद असताय. नाही याचा अर्थ त्यांच्यावर कोणाचा तरी मोठा वरद असताय. नाही याचा अर्थ त्यांच्यावर कोणाचा तरी मोठा वरद असताय. असं सगळे एकंदरीत याच्यात लक्षात येते. आणि साहेब, जेवढं मला समजतं त्यानुसार आपण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहात, कार्यकारी अभियंता आहात. आपले राईट्स तुम्हाला सगळ्या ज्ञात आहे. फक्त चाल ढकल किती दिवस बोला ना. माझा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे आणि जो माझ्या शहरातून जाणारा रस्ता आहे तो जोपर्यंत सुरळीत आणि व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरून उठणार नाही. माझा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे आणि जो माझ्या शहरातून जाणारा रस्ता आहे तो जोपर्यंत सुरळीत आणि व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरून उठणार नाही. साक्री शिर्डी महामार्गावर संतापाचा स्फोट. उत्तर न मिळाल्याने नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक रस्त्यावर. सटाणा शहरातून जाणाऱ्या आणि रखडलेल्या साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरून आज अखेर संतापाचा उद्रेक झालाय. प्रशासकीय बैठकीत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी थेट रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन छेडत प्रशासनाला चांगलाच धक्का दिलाय. सटाणा नगर परिषद सभागृहात राष्ट्रीय महामार्ग विभाग, भूमी अभिलेख विभाग आणि लोकप्रतिनिधी यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महामार्गाच्या रखडलेल्या कामावर चर्चा झाली. मात्र पाणी पुरवठा लाईन, गटार व्यवस्था, रस्त्याची रुंदी आणि हद्द यासारख्या मूलभूत प्रश्नावर अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न देता टोलवाटोलवी केली आणि यामुळे बैठकीतलं वातावरण चांगलंच तापलं. त्यानंतर नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी शिवतीर्थ येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले. महामार्ग पूर्ण करा, प्रशासन जागे व्हा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. रास्ता रोको केल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. दरम्यान मंत्री दादाजी भुसे यांनी दूरध्वनीवरून चर्चा करत पुढील आठवड्यात मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन दिले आणि या आश्वासनानंतर तब्बल पाऊण तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सटाणेकरांच्या जिव्हाळ्याचा असलेला साक्री शिर्डी महामार्ग नेमका कधी पूर्ण होणार? प्रशासन केवळ बैठकीपुरतेच सक्रिय राहणार का? असे अनेक सवाल सटाणेकरांच्या मनात सुरू आहे. प्रखर न्यूज साठी सटाण्याहून भगवान पवारसह भैयासाहेब माळी, सटाणा. प्रलंबित आहेत. अनेक लोकांचा अपघाती मृत्यू झालेला आहे आणि वारंवार शहर रस्त्यावर येत आहे. यासाठी प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात आली. आज बैठक देखील निष्फळ झाली. समोर काय वाटतं? काल यशवंत नगरीसह सटाणा शहराच्या विविध अडचणींसाठी असेल, विकास कामांसाठी असेल, माननीय मंत्री महोदय भुसे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक झाली आणि शहराचा तालुक्याचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जो म्हणजे सटाणा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग, या महामार्गाच्या विषयाला अनुसरून काल आमच्या मुख्याधिकारी महोदयांनी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं. त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता पोस्टला असणारे आदरणीय शेवाळे साहेब सुद्धा उपस्थित होते. काल मंत्री महोदयांसमोर जो रस्त्याला येणाऱ्या अडचणीविषयी सगळ्या चर्चा झाल्यानंतर आमच्या आदरणीय सर्व सन्माननीय सदस्यांसमोर झालेल्या चर्चेनुसार शेवाळे साहेबांना मंत्री महोदयांनी आदेशित केलं होतं की उद्या सभागृहात नगराध्यक्ष महोदय असतील, सर्व सन्माननीय नगरसेवक महोदय असतील, यांच्या उपस्थित बैठक घ्यायची. आज जेव्हा शेवाळे साहेब बैठकीला आले आहेत तर काल त्यांना अधिकार होते, आज त्यांचे अधिकार नाहीत असं ते म्हणतात.
जेव्हा आमची काउन्सिल निवडून आली, काउन्सिल निवडल्यानंतर ताकदीने त्यांनी पहिली जर काम केलं असेल तर आमच्या नगरपालिकेच्या स्वमालकीची जिजामाता गार्डनची भिंत पाडण्याचं. तिथे त्यांना गटारीच्या बाहेर जाऊन अतिक्रमण काढायला किंवा हद्द त्यांची दिसते, परंतु उर्वरित कामकाज करत असताना त्यांना त्यांची हद्द गटारच दिसते. हा त्यांचा दुटप्पी भूमिका आहे. आणि जेव्हा लेनचा विड्थचा जेव्हा विषय येतोय तेव्हा ते सांगतात की हे अधिकार आमच्याकडे नाही, आमच्या वरिष्ठांकडे. जर यांचे सर्वस्वी अधिकार यांच्या वरिष्ठांकडे होतं तर यांनी या मिटिंगला का उपस्थित राहावं. आणि ते बोलताना असं बोलतायत की सर्वसामान्य जनतेपेक्षा त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते इथे येऊ शकत नाही, असं ते त्यांच्या तोंडाचं स्टेटमेंट आहे. जेव्हा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी प्रशासन इथपर्यंत येऊ शकत नाही आणि जे आले ते जर चालढकल करतायत, याच्यात निश्चितपणे राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे काम रखडलं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि महत्वाचं काम जे आहे या शहराच्या आमच्या काउन्सिलच्या दृष्टिकोनातनं, आमच्या सर्व सदस्यांच्या दृष्टिकोनातनं, यशवंत नगरीच्या दृष्टिकोनातनं पुनः पाणीपुरवठा योजनेचं आहे आणि दुसरं भुयारी गटरचं. ह्या दोन गोष्टी आम्ही वारंवार त्यांना सांगतो की ह्या आम्हाला शिफ्ट करून द्या. त्याच्यामुळे ही योजना रखडलेली आणि ते आमच्या काउन्सिलच्या काळात यांना होऊ नाही द्यायचंय असं स्पष्ट इथे दिसतंय. आता तुमची भूमिका काय? आमची भूमिका असेल, आम्ही आदरणीय मंत्री महोदय असतील, आमच्या तालुक्याचे आमदार महोदय असतील, राज्य सरकारमधील जे महायुतीचे सर्व सन्माननीय मंत्रीगण असतील यांच्यापर्यंत जाऊन आमच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून यांच्या पलीकडे ज्यांना अधिकार आहेत त्यांच्या समोरच बैठक घेऊ. याच्यातनं एक निश्चितपणे लक्षात आलं, जिल्हा स्तरावर बसणारे कार्यकारी अभियंता महोदय असल्यावर त्यांना सुद्धाही कोणत्याही प्रकारचे अधिकार नाही असं त्यांच्या वतीने तुमच्या साक्षीने त्यांनी स्टेटमेंट दिलंय. सटाणा नगर परिषदेच्या नगर अध्यक्षा देखील या ठिकाणी आंदोलनात सहभागी आहेत. त्यांचे संपूर्ण नगरसेवक, सर्व पक्षीय नगरसेवक आज या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत. ताई, जी मीटिंग होती त्या मीटिंग मध्ये नेमकं अधिकाऱ्यांची काय भूमिका होती आणि त्यानंतर तुम्हाला हा आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला? काल जेव्हा मंत्री महोदयांनी आढावा बैठक घेतली त्या बैठकीत सदर नॅशनल हायवेचे अधिकारीही उपस्थित होते. त्यांनी मंत्री महोदयांना सांगितलं की आम्हाला रस्त्या संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या उद्याच्या मीटिंग मध्ये आम्ही संबंधित अधिकाऱ्यांसोबत बसून आणि आम्ही चर्चा करू. जेव्हा आज आमच्या नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी, संबंधित भूमी अभिलेखाचे अधिकारी, PWDचे अधिकारी आणि नॅशनल हायवेचे अधिकारी या बैठकीत होते आणि या बैठकीत जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारले की या रस्त्या बनण्यासाठी काही अडचणी येत आहेत का किंवा तुम्हाला त्याचे अधिकार आहेत किंवा नाही, तर त्यांनी सांगितले की हे अधिकार आम्हाला नाही, आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे अधिकार आहेत. म्हणजे इथून एवढंच दिसून येते की माझ्या यशवंत नगरीच्या जनतेला या अधिकाऱ्यांमुळे अपघातांना सामोरं जावं लागतंय, म्हणजे जीवना मरणाच्या प्रश्नाला सामोरं कामासाठी. परंतु आज जी आमची बैठक झाली, आदरणीय मंत्री महोदय दादासाहेब भुसेंच्या आदेशावरून जी बैठक आयोजित करण्यात आली, त्या बैठकीला जे अधिकारी उपस्थित होते त्या अधिकाऱ्यांनी फक्त एकच काम केलं, आज त्यांच्यावरचं बर्डन दुसरं कोणावर तरी शिफ्ट करायचं काम केलं. आणि ज्यावेळेस त्यांना सांगितलं की खरंच ज्यांच्याकडे हे अधिकार आहेत त्यांना तुम्ही इथे बोलून घ्या, तर त्यांनी स्पष्ट नकार दिला. ज्या राज्यघटनेने यांची नेमणूक केलेली आहे त्या राज्यघटनेने सर्वसामान्य नागरिकाला सुद्धा सर्व अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकारानुसार त्या अधिकाऱ्यांना आमच्या सटाणा शहरात यशवंत नगरीत येथे येऊन आमच्या प्रश्नांना उत्तर द्यावे यासाठी आम्ही आजचं हे तीव्र आंदोलन केलेलं आहे. जोपर्यंत आम्हाला ते अधिकारी कधी इथे